was before, is after. लिंबाला लिंबू धरलंय पहिलं. बरं वाटलं तिला ना. व्हेरी गुड. ही 1, ही 2, ही 3, ही 4, ही 5. आपल्या झाडावरचे नारळ पडतात ते नुसती हवा जाते कानात. पुढचं बोल. का घेतलात मला? तुला घेतलं की लोकांना आवडतं. कोबी आणि गाजरची मला थोडंसं मॅचिंग आहे. 3 आणि 3. 1 2 3 4 5 आणि 6. इकडे 3. ओट्यावर आम्ही पण आलो. नीट नीट. त्याला काय बोलतात? काय सांगितलं मगाशी? वणवा. एवढा पेंडा दिलाय तुला, तो नाही खायचा. मला नको तुमचा पास्ता. अरे बरोबर गेला ही खुर्ची. आंबोशी वाटतं ही एवढी त्यांना बास. श्री स्वामी समर्थ. आपण दोघं बनवूया रे, पण तू खाशील ना. मला नको तुमचा पास्ता. तुझा पास्ता खायला ना. मला पोहे पाहिजे की पास्ता पाहिजे? त्याला पास्ता पाहिजे. मला पास्ता हवा. सस्ता पास्ता. असं केलं डॅडांनी. असं केलं काय रे डॅडा? असं करतोय. टाक पाण्यात उकळू दे. मम्मा टाकूया. उकळू दे. सगळे टाक, सगळे टाक लवकर लवकर. तेव्हा लवकर होईल पास्ता. टाइम जाईल पास्ता. पाणी घेतो तुला. काय टाकलं त्याच्यात? पास्त्याचा मसाला. मी मसाला नाही खाणार. जब बाप बेटा मिलके कुछ कर रहे हो तो मम्मी लोगों को साइड में हटके अपनी खुद की लाइफ एंजॉय कर लेनी चाहिए. कापू ह्याला. तो काय केक काय कापायला? पण एवढ्या लांब कुठे त्याला जवळ घे जरा. तो जाऊ दे प्लॅस्टिकचा, तो नको. हे घे. का घेतलात मला? तुला घेतलं की लोकांना आवडतं. त्याला स्वतःच खायचं आहे. टाइमपास करत करत खायचं आहे. खा. साधा आहे मग साधं झालं. आता पटपट खा. इथे काढून ठेवलाय एवढा सारा. इथे ब्लँकेटवर डाग पाडून ठेवले. हे बघा, हे दिसतंय. मी घाबरले. मला वाटलं काय ह्याच्या पायाला काय लागलं की काय. लाल लाल डाग कसले आहेत. हात सगळे खराब करून ठेवले होते. ही त्याची पिगी बँक आहे. ते पिगी बँक मधली चिल्लर सगळी बाहेर काढली. आणि हे बघ ह्याच्यात काय केलंय. तर पहिले हे पुसायला पाहिजे. ते पुसल्यानंतर मग ही सगळी चिल्लर त्याच्यात भरायची आहे. मग मी ते सगळं आवरू शकते बेड. पहिले तर त्याला काहीतरी द्यायला पाहिजे खेळायला. त्याला मी पाणी भरतीये. त्या टबमध्ये त्याला खेळायला देते. जरासा डुंबू दे म्हणजे मी व्यवस्थित क्लीन करू शकते. नाही तर परत मध्ये 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 येईल. काय चाललंय बाळा? चल पहिले तुला देते पाणी म्हणजे तू जरा खेळशील. काय
मम्मा हो रे, ब्लॉक नीट लावल्यावर तुटतायत. हो अय्या इथून पोचतोय तिला, पोचतोय तिथे जवळ जा जरासा. इथून कसं पोचेल बेटा? काय नाही करणार ती. ही बघ जवळ येते ती. बाबू ते खायचं नाहीये, तुला एवढा पेंडा दिलाय तो नको. हा एवढा पेंडा दिलाय तुला, तो नाही खायचा. आंबे खातेस, मार तिला स्प्रे मार, तिला बरं वाटेल. इथे मारा पण डोळ्यात नाही मारायचं, इथे मार. इथे पोचतोय तुला स्प्रे, पोचतोय. काय नाही करणार ती, मार. मी स्प्रे मारत नाही तिला. नाही होत आहे, काहीतरी दाबलंस तू. हा बघ. मला आता मी मारतो. ओके. रोज मेरी वॉटर स्प्रेच्या रिकाम्या बॉटलमध्ये साधं पाणी भरलंय आणि त्याचे खेळ चालू आहेत. हा व्हेरी गुड. बरं वाटलं. बरं वाटलं तिला ना, व्हेरी गुड. इकडे जिथे कोंबड्या चरतायत फिरतायत ना, तिथे केली आहे शेणखळ. म्हणजे सगळं शेण जे निघतं गुरांचं ते तिकडे डंप केलं जातं. तर मला आठवण पडली बायोगॅसची. माझ्या आईच्या वडिलांकडे, माझ्या आजोळी मामाकडे बायोगॅसचा प्लॅन्ट होता. बरेच वर्ष होता आणि व्यवस्थित त्याने गॅस बीस सगळं चालायचं. कळती होते तोपर्यंत तो वर्किंग कंडिशनमध्ये होता. आता सध्या गॅसची जी कमतरता भासतीये त्याच्यावरून ते आठवलं. जर केला तर होऊ शकतो त्या शेणखळीपासून बायोगॅस. ते आपण करतोय खतासाठी. म्हणजे ही जी काही आपली झाडं आहेत त्याला नैसर्गिक खत मिळावं गुरांच्या शेणाचं, म्हणून ते एका शेणखळ बनवून ठेवली आहे. अरे मग ते पाणी ओतून दुसरं कुठून भरशील? कुठे? घरून नाही, इथे आहे का बघ पाणी, त्याच्यात असेल. इथे काळी मिरीची वेल लावली की काय? इथे झोपाळा बनवलेला आहे या पोरांसाठी. ती काय खेळतायत. आरू घाबरतो. दादू असेल तर ठीक आहे, एकटा नाही इथे झोपाळ्यावर हे करायला मागत. आता पण नाही होत. अरे बाळा दाब जोरात, इथून खालून दाबायचं. दाब. हे बघ छान वाटतं शेतात सावलीत बसायला, मोकळी हवा, बरं वाटतं. जरा माती दिसते, तो वास आपला आपला असा इंडियन हे किती वर्ष अजून हे असंच असेल काय सांगता येत नाही. आता तर एवढं सगळीकडे नासधूस चालू आहे. त्याच्यात सध्या माझ्या फीडमध्ये एवढ्या गोष्टी येत आहेत ना. बिल गेट्सचे एक्सपेरिमेंट्स, त्यांच्यासाठी इंडिया एक लॅबोरेटरी आहे. आणि मग ते आकाशामध्ये ट्रेल्स जे दिसतात आपल्याला, ते भारतीय आपल्या ज्या प्रजाती आहेत, जे धान्य इकडचं नॅचरल आहे ते कुठेतरी त्याची वाट लावून त्यांनी बनवलेलं जेनेटिकली मॉडिफाय केलेलं अन्न आपल्याला खाण्यासाठी भाग पाडणं. बऱ्याच गोष्टी या सगळ्या फीडमध्ये येत आहेत. तर थोडंसं नको वाटतं, चुकल्यासारखं वाटतं. काहीतरी चुकीचं होतं आहे, हे नाही झालं पाहिजे. आणि आपण त्यांचे कठपुतली आहोत ते सगळं फील होतं. आणि अच्छा नहीं लगता वो सब देख के जान के. काय करेल नुसती हवा जाते कानात. पुढचं बोल. हे घे, आपल्याला खेळायला होईल ना. ते नाही जमत म्हणून टाकून द्यायचं. नाही जमत म्हणून टाकून द्यायचं. वा, ते बघ. कळलं का आमचा प्लॅन किती मोठा आहे तो. रेती आणायची, पाणी आणायचं आणि मग ते भिजवत बसायचं. आमचा प्लॅन आहे आता. ओके. एवढा अंगण पडलंय पण तिकडे नाही खेळायचं, त्याला इथे एवढ्याशा जागेत खेळायचंय. म्हणून थोडीशी माती मी आणून दिली. म्हटलं खेळ बाबा खेळ. ते टीव्ही आणि कार्टून सारखं बघण्यापेक्षा खेळ काय, मातीत खेळायचंय ते. तर बोलते अजून आण. मी म्हटलं मी जाणार नाही, तू जा. आणलीस? किती आणलीस? बघू दे किती आणलीस. एवढी आणलीस? बापरे. आता ही तुला पाच झाली ना. आणि मम्माने आणलेली कमी पडली तुला. जाम आणलीस ना. व्हेरी गुड. चल. नीट काय खाल्लंय नाही या पोरानी. काल रात्री 2 वाजता उठला, 1:30 वाजता, आणि कान दुखतोय करत होता. तेल टाकलं कानामध्ये पण काही आराम नाही. डॉक्टरकडे चल म्हणजे चलच. आम्हाला वाटलं थोड्या वेळाने शांत होईल पण नाही. मग शेवटी हॉस्पिटलला गेलो. तिकडे रात्रीचे कोण असणार आहे, डॉक्टर, असिस्टंट डॉक्टर होत्या.
त्यांनी टेम्पररी औषध दिलं आणि कानात टाकायला ड्रॉप्स घ्यायला सांगितले. औषध दिल्यानंतर 5 मिनिटात रडायचा शांत झाला, कान दुखायचा थांबला, आल्यावर झोपला. त्या सगळ्यामुळे आणि त्याला सर्दी पण झाली आहे म्हणून त्याची थोडीशी चिडचिड होती आणि त्याला काय खायची इच्छा होत नाही, असं थकल्यासारखं झालाय तो. किती काय काय प्रयत्न केले, ज्यूस देऊ का नको, दूध आणलं मगाशी हळदीचं ते नको त्याला, खिचडी केली होती नॉर्मल तो खाईल अशी ती नको त्याला, आपलं तांदूळ मूग डाळची खिचडी ती पण नको आहे. प्यायलाच की ओतलंस? ओतायचं नाही, पाणी प्यायचं बाबू. तुला माहितीये पाणी भेटत नाहीये लोकांना. अरे एवढं किती फेऱ्या मारशील, तर टब मधलं पाणी घे खेळायला. हा टब मधलं घे. धन्यवाद. भगवान तुम्हाला भला करेल, भला करेल तुम्हाला भगवान. फिनिश्ड. असं खाल्लं की बरं वाटतं. रस्त्याची कामं चालू आहेत पण फास्ट चालू आहेत, ते एक बरं आहे की फास्ट चालू आहे. काल भरपूर वारा सुटला होता, भरपूर साऱ्या कैऱ्या पडल्या, तर त्याचे फोडी करून वाळत लावल्या होत्या, त्यातलीच एक तोंडात टाकली. पण मस्त लागते, आंबट, रंग छान आहे. मला थोडंसं मॅचिंग आहे. कचरा टाकायला आले मी. वाव सो प्रिटी. लिंबाला लिंबू धरलंय पहिलं. हे नुसतंच वाढत चाललंय, याला काय लिंब धरायचं नाव नाही. ते टिंबू असून लिंबू धरलं, हे एवढं मोठं असून काय नाही. लास्ट टू लास्ट संडे मी हा डस्टबिन क्लीन केलेला, तो परत धुळीने माखला. लास्ट संडे मी हे छज्जे पुसून काढलेले, ते परत धुळीने माखलेले आहेत. These are the before scenes. This is after. This is the before scene. This is after. हा जो फॉक्सटेलचा ग्लेज्ड लिप्स म्हणून बाम आहे तो मी घेतला होता, बट आय विल नॉट बाय इट अगेन, कारण की त्याची शेड जी आहे ना ती ॲज अ लिप बाम म्हणून माझ्या पर्सनल चॉईसने जरा डार्कर आहे. हे मला घेतानाच कळायला हवं होतं, बट ठीक आहे. आय विल नॉट बाय धिस शेड अगेन. अदरवाईज द लिप बाम इज ओके, इट इज ऑफ गुड क्वालिटी, बट शेड माझ्यासाठी डार्कर आहे. आता पण वाटत नाही आहे, कारण मी आता लावलीच कमी आहे. एकदाच ही भरपूर निघते. सकाळी मी तुम्हाला सांगितलं ह्याच्यातलं आरून आहे अर्ध्यापेक्षा जास्त तर संपवलंच. सी दिस इज द शेड. अशी लिपस्टिक सारखा शेड आहे, तर माझ्यासाठी थोडं डार्क आहे. हे मी लाईट लावलं तर मला ओके वाटतंय, पण हे असंच्या असं जर फासलं ना तर ती डार्क शेड आहे, आणि जर ती तेवढी फासली तर ते अति होऊन जातं माझ्यासाठी. आणि हे असं कमी लावलं आहे तर ते सतत लावायला लागतं. असो, दिस वॉज बिफोर, इज आफ्टर. ये है ट्रैफिक, अलीबाग का ट्रैफिक. जेमतेम गाडी पास होती आहे. ओके, अजून लाईन संपलेली नाहीये मंडळी, आम्ही बरीच अंतर कापलंय. हे कोण बाहेर आले? 106 आहे, इथलाच आहे, एक आपल्याकडचंच आहे. डबल टाकेंगे तो कैसन चलेगा. तुम्ही अलिबागला आलात आणि तुम्हाला ट्रॅफिक मध्ये अडकायचं नसेल ना, तर तुम्ही या टाइमात निघूच नका. अजून तुम्ही बोलाल कुठल्याही टाइमात निघालो तरी ट्रॅफिक असतंच, ठीक आहे, पण तरी त्यातलं जर कमी ट्रॅफिक हवं असेल तर कधी निघायला पाहिजे त्यांनी कुमार? रात्री जेवल्यानंतर. एक्झॅक्टली. थोडंसं तुमच्यामध्ये स्टॅमिना ठेवा, आणि रात्रीचं ड्राईव्ह करायला तसं रेकमेंड नाही केलं पाहिजे, पण ट्रॅफिकमध्ये अडकायचं नसेल तर तेच बरं राहील. नाहीतर मग तासन तास तुमच्या ट्रॅफिकमध्ये जाईल आणि तसंही तुम्ही थकालच. अजून जोरात एकदा. ती घोडागाडी अरुच्या काकांची आहे. त्यातल्या एका घोड्याचं नाव आहे जॉन्ट्या. तो त्याला हाक परत होता जॉन्ट्या. आज दुपारी झोपतानाच आम्ही जॉन्ट्याची स्टोरी ऐकलेली आहे. अरू बोलते जॉन्ट्याची स्टोरी सांग मम्मा. रंगवून काहीतरी सांगितली स्टोरी. आज त्याला जॉन्ट्या बघायला भेटला. आज विनायकी आहे, त्याच्यामुळे आम्हाला तिथून रांग दिसतीये किल्ल्यात जायला. तो कुलाबा किल्ला आहे, तिकडे गणपतीचं देऊळ आहे. संकष्टीला, विनायकीला, गणपती उत्सव जेव्हा असतो, माघी गणेश जयंती, त्यावेळेला भरपूर गर्दी असते भाविकांची. बारीक लाईन दिसतीये, म्हणजे माणसं किल्ल्यामध्ये चालली आहेत कदाचित. आणि चला, आम्हाला पण लागलेली आहे भूक. हे आहे अलिबाग मधलं अक्षी बीच. समुद्राकडून पहिली जी गाडी दिसेल वडापावची ती आपल्या कुटुंबियांची आहे.
आम्ही पण आलो. हे आदेश दादा आहेत आमचे आणि त्या वहिनी दीप्ती वहिनी. बघला आलात अक्षी बीचवर आला तिकडे नक्की या. समुद्राच्या साईडनी पहिलीच दुकान हे आपलं आहे. मस्त गरम गरम वडे दादा तळतायत. आपण पण आस्वाद घेऊया वडापावचा कारण भूकच लागली आम्हाला. आणि तसं सांगायची गरज नाही, आम्ही इथे आलो की ते नेहमी ऑफर करतातच. अजून आपल्याकडे काय काय भेटतं वहिनी? मॅगी ऑमलेट भुर्जी मॅगी ऑमलेट बुर्जी आणि मिसळ पाव. तुम्ही जे सांगाल ते पण फरमाईशवर बनवून मिळू शकतं. बरोबर वहिनी? आणि दादा पण मस्तपैकी काय काय रेसिपीज बनवतात. तर तुम्ही ह्या एरियामध्ये राहणारे असाल, तुम्हाला पार्सल हवं असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता. पुढचं काय नाही, हे मलाच बोलायचं आहे. तुम्ही फक्त या आणि त्यांच्या हाताची चव टेस्ट करा, आवडेल तुम्हाला. बघा तुम्हाला बसायला पण भरपूर सारी जागा आहे. इकडे दोनकडे दोन झोपाळे पण आहेत. ठीक आहे, प्रशस्त जागा आहे. टेबल्स आहेत मस्तपैकी. तर आरामात या, फुल फॅमिली बसून तुम्ही खाऊ शकता. सध्या आम्ही इकडे बसलोय. काय बाळा? आणि हे महेश दादा आहेत आमचे. नारळ पाणी आपलं आज कुठे आहे? संपले बघा. म्हणजे या आणि इथलं नारळ पाणी पण ट्राय करा. गोड असतं, छान असतं, आवडेल. समुद्राकडून पहिलंच दुकान. आणि आपलं हे पण आहे ना ट्रॅम्पोलिन, छोट्या मुलांसाठी खेळायला पण भरपूर जागा आहे. इकडे झोपाळे वगैरे पण टांगलेले आहेत. आता सध्या बंद आहे, संध्याकाळ झाली म्हणून ना. संध्याकाळ झाली म्हणून बंद आहे, पण अदरवाईज खुलं असतं. एवढाच आहे तो. आला की नाही जॉन्ट्या? कोण दिसला? जॉन्ट दिसला? बाबू आला बघ. अरू ते बघ, छोटा बाबू आणलं बघ. बघायचं आहे? तो बघ कसा दिसतो मस्त आहे ना. हे बघ छोटा हॉल. अल्ले 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 अल्ले. बोल रे. हा बाय कर. काकीने अरूसाठी दिला खाऊ. 2 पॅकेट्स दिले जेम्स सारख्या गोळ्यांचे. एक अरूला, एक दादूला. की नाही बाबू? हो. ट्रॅफिक दिखा. असं ट्रॅफिक लागतंय सध्या बऱ्याचदा, कारण सगळीकडे रस्त्यांची कामं चालू आहेत. जास्त तर अलिबागला कोणी फिरायला Traffic येत जास्त आहे असेल तर या गोष्टींची तुम्ही तयारी ठेवा. ट्रॅफिकला मोठी गाडी आहे, फॉर्च्युनर आहे पाठी. अडकायची. नाही पण विचारलं नाही, आपण मी द्यायला तर ते पाहिजे ना. समोर पीओपी ना, हे पीव्हीसी शीट मारतो समोर. बोर्ड्स लागले इकडे. ते दादा इलेक्ट्रिशियन दादा आहेत, त्यांचं काम चालू आहे वरच्या रूम्स ना. अजून खालचा बराच बाकी आहे. आपण इकडे जाऊया दुसऱ्या रूम्समध्ये. चालू आहे ते पण लागले आहेत बोर्ड्स. फॅन लागत आहेत आता. तिकडे फॅन लागत आहेत त्या रूममध्ये ना. हे दोघं पण इथून तिथं उडी मारून गेले असतील. माझ्याच्याने होणार नाही, मला इथून उतरून तसं फिरून जायला लागेल. पायऱ्या कधी होतील त्या. ही जागा आहे, अशी कमी वाटत असली तरी ती जास्त आहे. एवढी ढांग टाकायला आपल्याला जमणार नाही. नकोच ती रिस्क. आधीच पाय माझा दुखतोय, तुम्हाला सांगितलं नाही मी, पण मी पडले त्याच्यामुळे पायाला दुखापत झाली आहे. 3 आणि 3 बस की अजून लाईट पाहिजे गरज होते. 1 2 3 4 5 आणि 6. 1 2 3 4 5 आणि 6. इकडे 3 ओट्यावर 4. 1 2 3 4 7. 4 आणि 3 7. 7 गेल्या त्यातल्या कमी झाल्या. आज जेवायला काय आहे? आज आहे कोबी आणि गाजरची सात्विक भाजी. त्याच्यानंतर ना कोशिंबिरीला काकडी आणि गाजर संपले. मग आपला नॉर्मल कांदा, गावठी टोमॅटो आणि कैरी होती. त्याच्यापासून मस्त जरासं सैंधव मीठ टाकून कोशिंबीर. आणि चपात्या आहेत आपल्या अल्कोल, नवलकोलच्या चपात्या. म्हणजे नवलकोल प्लस गव्हाचं पीठ. अर्धा माझं खाऊन झालं, हे संपत आलंय पण छान वाटते ना. आमचे किती झाल्या बघा. ही 1, ही 2, ही 3, ही 4, ही 5. सगळ्या 101 झाल्या. अजून पण काहींना आणून दिला काही, कारण त्या आत्ता होऊन जातील आणि मग पावसाळ्याभर कामी येतील आपल्याला. तिकडे पण स्टुडिओला कुठल्या न्यायच्या. ही 1 नेऊया, ही नेऊया, ती नेऊया. ही सगळ्यात चांगल्या आहेत. ही पण चांगली आहे. असं कॅमेऱ्यामधून तर एवढं सुंदर वाटतं बघायला. सगळ्यात सुंदर दिसतंय. सगळ्या झाल्यानंतर डिसाईड करू तिकडे कुठल्या न्यायच्या. आता ह्याच्या खाली आम्हाला बेस लावायचा आहे ह्याचा. हे जीन्सचं कवर आहे जुनं, म्हणजे सोफा सेटचं.
त्याचा गोल कापून ह्यांच्या मापाचा पाठीमागून स्टिच करायचं आहे. थोडं थोडं 2-4 स्टिचेस मारायचे आणि बाकी ग्लू गननी चिकटवायचं. म्हणजे हे जे धागे आहेत ना बारीक बारीक, ते पाय घासून वगैरे किंवा पाण्याने असे लवकर कुजणार नाहीत आणि तुटणार नाहीत. म्हणजे हे असं प्रोटेक्शन राहील एक प्रकारचं. पोरींच्या वेणा घातल्या. आता ह्याच्या वेळा पण खूप कामाची गोष्ट आहे बघा ना. म्हणजे अशा त्या साड्या जर टाकल्या असताना, आता हे कसं दिसतंय बघायला पोतेरं, म्हणजे समजा हे पोतेरं म्हणून वापरलं तर हे कसं दिसतंय आणि हे किती सुंदर दिसतंय. त्याच्यामुळे मग मी म्हटलं ताईंना हे असं आपण करून ठेवूया, कारण की इकडे पत्रे आहेत वरती, तर कितीही नाही म्हटलं तरी थोडंसं टिपक कुठून तरी गळतं. आणि मग किचनमध्ये वगैरे एक तर आरू धावतो, आई पण असते, तर होतील वापरायला. आणि ते पाणी जास्त शोषून घेतात यावाल्या मॅट्सपेक्षा. ही रेडीमेड आहे पण ह्याच्यापेक्षा त्यावाला जास्त पाणी शोषून घेतात. मी काय लावलंय, चिकट काय लावलंय, हिमालयाचा ऑरेंज पील ऑफ मास्क लावलेला आहे मी. वाजलेत दुपारचे 3, तर म्हटलं जरा स्किन केअर करावं. 4 गोष्टींचा पॅक आहे हा. पहिले तर फेस वॉश करून घेतला, त्याच्यानंतर वॉलनट स्क्रबनी जरा ब्लॅक हेड्स वगैरे रिमूव्ह केले, डर्ट रिमूव्ह केलं. त्याच्यानंतर पील ऑफ मास्क लावलाय, ते जेव्हा खेचून काढू तेव्हा सोबतचं टॅन निघून जाईल. आणि त्याच्यानंतर आहे नीमचा फेस पॅक, ज्याने थोडा तजेला येईल, अजून जरा चांगलं वाटेल. आणि इम्प्युरिटीज काय असतील, त्वचेच्या छिद्रात अडकलेली घाण वगैरे, तर ती त्या फेस पॅकने निघून जाईल, कारण इट हॅज नीम अँड टर्मरिक इंटू इट. हे कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे, मला चांगलं वाटतं हिमालयाचे प्रॉडक्ट्स म्हणून मी वापरते. तर आत्ताही स्किन केअर म्हणून मी वापरला आहे. दिस इज नॉट अ स्पॉन्सर्ड व्हिडिओ. आई तांदूळ साफ करतायत. अरे बरोबर गेला. ही खुर्ची इथे होती जवळ कुठेतरी, आईपासून लांब होती. खुर्ची ढकलत नेली, खुर्चीवर बसला आणि बघा सूप घेऊन बसला तांदळाचं. रोजचं आहे ते, नेहमीचं. मी आपली बाप्पा करून घेते. बाप्पा. देवपूजेला बसायच्या आधी कपडे लावते मशीनला, म्हणजे जेव्हा आम्ही झोपायला वरती येऊ रूममध्ये तेव्हा येताना कपडे पण घेऊन येता येतील वाळत लावायला. आंबोशी हा दिसते. डोंगराला आग लागली ती बघ. पण लाईट घालवूया मग जे लक्षात येईल. ती बघ वरती डोंगर बघ, दिसली केवढी आग लागले बघ. त्याला काय बोलतात, काय सांगितलं मगाशी? वणवा. काय बोलतात? वणवा. नीट आम्ही आलो तुमच्या पुढे. तुला काय वाटलं आम्ही तुमच्या पुढे कसे आलो? हा बाय. आता आम्ही तुमच्या पाठी येतो. जा आता आम्ही तुमच्या पाठी येतो. ओके. आमच्या गावानजीक एक खूप जुनं शंकराचं मंदिर होतं आणि आज इतक्या वर्षांनी अतिशय सुंदर असा जीर्णोद्धार झालेला आहे, तर आपण त्याच्यासाठी आलेलो आहोत. हे इथे शेजारी तळं आहे, ते पण काही वर्षांपूर्वी होतं नव्हतं काय समजायचंच नाही, पण आता खूप सुंदर रूप दिलेलं आहे. आपले माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आशीर्वादाने हे मंदिर छानसं असं आपण जीर्णोद्धार केलेला आहे. आपण पुढे जाऊन बघूया. सकाळपासून पूजा चालू आहे, तर आपण दर्शन घेऊन मग आपली बाकीची कामं उरकू. चला या. तिथे आपण बघितलं तर मूर्तीवर टॉवेल टाकलेला आहे सध्या, कारण ती मूर्ती आता इथे या गाभाऱ्यामध्ये प्रस्थापित करायची आहे. प्रॉपर मंत्रोच्चाराने पूजा वगैरे करून ते आता प्रस्थापित करायचे, म्हणून तो गाभारा फुलांनी तो ऑलरेडी सजवलेला आहे. आता मूर्ती पण तिथे स्थापित होईल.
ह्या तळ्यामध्ये ना पहिले उगाच उगून येतात ना वनस्पती ज्या तळ्याच्या पाण्याला खराब करतात, तसं होतं. पण आता द लेकमॅन ऑफ इंडिया आनंद मल्लीगावण यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनामुळे या तळ्याला रिवाईव्ह केलं गेलं आहे. एकदम सुंदर असं आता रूप झालेलं आहे. पाणी पण स्वच्छ आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये जलसृष्टी चांगली नांदती आहे आणि घाण नाही आहे. आता मस्त वाटतं बघायला. इथे गार्डन वगैरे पण केलेलं आहे छोट्या मुलांसाठी आणि सगळी मंडळी इथे चालायला पण येतात सकाळ संध्याकाळ. सध्या आपल्या घरी जुन्या आईच्या साड्यांपासून पायपुसणी करायचं काम चालू आहे. तर ताई म्हणाल्या की येताना ना गोधडीची सुई असते ना जाडवाली, ती घेऊन ये. मला वाटतं ही एवढी त्यांना बास होईल. हे अख्खं पॅकच द्या. कसं आहे 4 सुई? तुला एवढं हवंय? 2 द्या त्याला 2 द्या. चला बाय. ओके बाय. मावशीकडे आलोय. आईंची ब्लाउजेस दिली होती, ती झालेली आहे. सकाळी मावशीला फोन केला, मावशी म्हणजे ये न्यायला. मग आता आलोय. लो घरी 1:45 वाजत आलेत. काय ऊन बाबा. हे उन्हाळा आहे आणि त्याच्यामुळे सकाळचा चहा नको वाटतो. संध्याकाळचा चहा तर ठीक आहे, माझ्यासाठी नाही, ह्यांच्यासाठी बोलते मी. रोज रोज लिंबू सरबत कुठेच करायचं. कोकमचं सिरप पण संपलं होतं, ते कोकम सिरप एक आणलं आणि मालाचे काही सिरप्स दिसले. तर हे ग्वावा क्रश आहे, त्याच्यानंतर हे काहीतरी काला खट्टा आहे जामूनचं, आणि एक ऑरेंजचं क्रशचं सिरप घेऊन आलेली आहे. म्हणजे दुपारच्या वेळेला ह्यांना द्यायला सरबत होईल ना, रोज रोज लिंबाचं नको करायला. आणि हे मी प्रिंट काढून आणलेले आहेत, स्पायरल बाइंडिंग करून आणलेले आहे पुस्तकं. हे बघा, हे असं. तर त्या ब्लॅक अँड व्हाईट आल्यात कारण की आपण स्क्रीनशॉट वगैरे काढलेले आहेत, पण दिसतंय वाचून त्यांना समजून जाईल की कशी बनवायची आहे रेसिपी. आणि जर त्यांना कलर किंवा चित्र बघायचे असतील तर आपल्याकडे पुस्तकं केव्हाही असणारच आहेत. कृतीसाठी किंवा साहित्यासाठी प्रत्येक वेळेला मला त्यांना विचारावं लागू नये ना, याच्यासाठी हे असं आपण प्रिंट काढून आणलेलं आहे. गुगल ट्रान्सलेटनी ट्रान्सलेट केलं आणि त्याचं एक PDF बनवून त्याची प्रिंट काढून एक स्पायरल बाइंडिंग करून पुस्तक बनवून घेतलं. आपल्या झाडावरचे नारळ पडतात, ते मशीन असल्यावर चांगलं पडतं, सोपं पडतं ना. आता दादांकडून मशीन आणली आणि तेवढ्यात एक काकी बोलल्या काय मी देते सोलून. बोलू बरंच झालं. त्या सोलतायत आता. मला पण एवढी काय प्रॅक्टिस नाही मशीनवर सोलायची. सन्मय सोलून देणार होता पण तेवढ्यात त्या बोलल्या काय मी देते सोलून म्हणून. मग बरंच झालं.